तर खरातचे नवनवे कारनामे समोर येत आहेत। भोंदू खरात पीडितांसमोर दैवी शक्तीशी बोलत असल्याचा बनाव रचायचा अशी माहिती आता समोर येते। खरात गुंगीचं औषध दिल्यानंतर पीडितांसमोर एका यंत्राशी बोलायचा। खरात मोबाईलमधील ज्या यंत्राशी बोलायचा ते सिरी असल्याचं आता समोर येत आहे। भोंदू अशोक खरातचे दररोज थक्क करणारे नवनवे कारनामे समोर येत आहेत। भोंदू खरात महिलांसमोर मोबाईलवरील सिरी ॲपला कमांड देऊन आपण दैवी शक्तीशी बोलत असल्याचं भासवायचा। आपल्याकडे दैवी यंत्र असल्याचं भासवून तो महिलांची फसवणूक करत असल्याचं समोर आले। नेमका कारनामा काय? भोंदू आधी महिलांना गुंगीचं औषध किंवा पेढे खाऊ घालायचा, त्यानंतर दैवी शक्तीशी बोलत असल्याचा बनाव करायचा। एका यंत्राशी बोलायचा आणि त्या यंत्रातून उत्तर मिळायचं। गुंगीचं औषध आणि भोंदूंवरील भक्ती यामुळे महिलांना या अशोक खरातचा हा प्रकार समजत नसे। खरातकडे दैवी शक्ती असल्याने त्याला हे शक्य होत असावं असा विश्वास पीडित महिलांना बसला होता। प्रामुख्याने ग्रामीण भागातील अशिक्षित महिलांसमोर खरात हा प्रकार करायचा। एसआयटीनं या महिलांना विश्वासात घेऊन चौकशी केल्याने भोंदूचा हा प्रकार उघडकीस आलाय। सिरी नेमका काय प्रकार आहे? सिरी हे मोबाईलमध्ये चालणारं ॲप आहे। यात तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची ओबडधोबड उत्तरं मिळतात। अशोक खरातने अशाच गोष्टींच्या आधारावर आपल्याकडे येणाऱ्या महिलांची फसवणूक केली।